एका कॉलनीमध्ये एका परिसरामध्ये एका ठिकाणी एक कॉलेजची तरुणी राहत होती। मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती आणि नेहमीप्रमाणे ती तिच्या घरापासून कॉलेजपर्यंत जात होती। पण मात्र तिचं हे जे जाणं येणं होतं यावर त्याच परिसरामधला एक व्यक्ती त्या तरुणीवर लक्ष ठेवून होता आणि अखेर तो त्या तरुणीला एक दिवस जवळ घेऊन बोलतो, त्या तरुणीला स्वतःच्या प्रेमात पाडून घेतो आणि प्रेमात पाडल्यानंतर त्या तरुणीला घेऊन एका ठिकाणी एक फ्लॅट करून त्या ठिकाणी राहू सुद्धा लागतो। पण मात्र त्या तरुणीसोबत कुठल्याही पद्धतीनं तो लग्न करत नाही आणि तो काही साधा सुद्धा व्यक्ती नव्हता, तर तो त्याच परिसरामध्ये कार्यरत असणारा एक ट्रॅफिक पोलीस होता आणि त्या ट्रॅफिक पोलिसानंच त्या तरुणीला एका ठिकाणी फ्लॅट घेऊन दिला होता आणि त्यामध्ये ते दोघं जण अगदी नवरा बायकोप्रमाणे राहू लागले होते। पण मात्र जेव्हा त्या तरुणीला सगळं काही समजलं तेव्हा धक्कादायक घडलेलं होतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधला जो आग्रा आहे, ज्या ठिकाणी ताजमहल आहे, त्याच आग्रा जिल्ह्यामधलं एक सिकंदरा पोलीस स्टेशन आहे। त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि ती मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती। BAMSच्या वर्गामध्ये ती शिकत होती आणि तिचं शिक्षण त्या ठिकाणी चालू होतं आणि ती त्याच परिसरामध्ये एका कॉलनीमध्ये रूम करून राहत होती आणि तिथून तिचं कॉलेज काही अंतरावर असल्यामुळं ती त्या ठिकाणाहून जाणं येणं करायची आणि हेच जाणं येणं करत असताना त्या परिसरामध्ये जो चौक होता, रोड होता, त्या रोडवर कार्यरत असणारा एक ट्रॅफिक पोलीस सुद्धा होतं आणि त्याचं नाव SK सिंग होतं। आता तो ट्रॅफिक पोलीस त्याच ठिकाणी कार्यरत असल्यामुळं जाताना येताना या तरुणीवर त्याची नजर पडायची, कधी कधी सिग्नल सोडून जायची, कधी यायची, अशा पद्धतीनं त्याची गाठभेट त्या पोलिसासोबत व्हायची। मग याच माध्यमातून तिची ओळख त्याच्यासोबत झाली आणि त्यानं त्या तरुणीला बोलण्याचा प्रयत्न केला। आता तो ट्रॅफिक पोलीसवाला त्या तरुणीला बोलतोय म्हणून ती सुद्धा त्याला बोलायची, अशा पद्धतीने यांची ओळख झाली आणि मग ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये। मग तो जो ट्रॅफिक पोलीसवाला होता तो त्या तरुणीला जिथं ती राहत होती त्या ठिकाणी घेऊन तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला आणि दुसऱ्या ठिकाणी एक फ्लॅट केला, रूम केली, त्या ठिकाणी तो त्या तरुणीला घेऊन राहू लागला। आता त्या तरुणीसोबत तो राहू लागला पण त्यानं कुठल्याही पद्धतीचं लग्न केलं नव्हतं आणि अशाच पद्धतीनं तो त्या ठिकाणी राहू लागला। पण मात्र तो जो पोलीसवाला होता तो विवाहित होता, त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याची माहिती त्या तरुणीला कुठल्याही पद्धतीनं मिळालेली नव्हती। मग बऱ्याच दिवस तो त्या तरुणीसोबत राहिल्यानंतर त्याचं कुठंतरी मन भरल्यासारखं झालं आणि आता तो या तरुणीकडं तेवढ्या प्रमाणात येत नव्हता आणि असंच एक दिवस अचानक तो 2-4 दिवस त्या तरुणीकडं आला नाही म्हणून त्या तरुणीनं त्याच्या मोबाईलवर फोन केला आणि जेव्हा त्याच्या मोबाईलवर फोन केला तेव्हा तो फोन त्याच्या बायकोनं उचलला आणि बायकोनं उचलल्यानंतर या तरुणीनं विचारलं की या व्यक्ती कुठं गेलेला आहे। तिनं जे नाव सांगितलं SK सिंग नावाचे हे व्यक्ती कुठे गेले आहात आणि तुम्ही कोण बोलत आहात। जेव्हा त्या समोरच्या महिलेनं सांगितलं की मी त्यांची बायको बोलत आहे पण तुम्ही कोण बोलत आहात, आता ही सगळी गोष्ट ऐकून त्या तरुणीला एक मोठा धक्का बसला की तिच्यासोबत धोका झाला। ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर तिनं तिच्या प्रियकराला म्हणजे त्या ट्रॅफिक पोलिसाला अनेक वेळा फोन करून बोलवायचा प्रयत्न केला, पण मात्र त्यानं आता तिच्यासोबत राहायला विरोध केलेला होता। म्हणूनच ती जी तरुणी आहे BAMSचं शिक्षण घेणारी, त्या तरुणीनं थेट सिकंदरा पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणचा जो SK सिंग नावाचा इन्स्पेक्टर होता, पोलीस होता, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली। पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण घटनेची दखल नोंदवून घेतली आणि नोंदवून घेतल्यानंतर तो जो पोलीस आहे ट्रॅफिक पोलीस तो किती प्रमाणात दोषी आहे आणि सगळं हे काय प्रकरण आहे याचा संपूर्ण तपास करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहेत असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आणि ही संपूर्ण घटना 29 जानेवारी 2024 रोजी घडलेली आहे। त्या अगोदरपासून हे रिलेशनशिपमध्ये होते पण मात्र
मात्र तरुणीला या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर तिनं 29 जानेवारीला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासुद्धा सांगितलं. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि त्या आरोपी पोलिसांवर कठोरातली कठोर कारवाई करू असं सुद्धा सांगण्यात आलं. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. नोकरीचं आमिष देत आहे, कोणी पैशाचं आमिष देत आहे, कोणी कशाचं आमिष देत आहे, कशा पद्धतीनं तरुणींना फसवत आहे, हे संपूर्ण आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.